आपल्यासोबत गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल सर आहेत। सर, पुन्हा एकदा गडचिरोली पोलिसांनी जे दुर्गम भाग आहे, नक्षल प्रभावित भाग आहे, तिथे दहशत कशी दूर करायची, मदत कशी पोहोचवायची आणि विकास कसा सुरू करायचा याचं उदाहरण दिलं। आज आम्ही या वर्षाचे दुसरं पोलीस मदत केंद्र अतिदुर्गम भागात उघडत आहे, पेनगुंडा नावाच्या गावामध्ये। आणि या एरिया गडचिरोली पोलीससाठी किंवा कोणत्याही सुरक्षा बलासाठी अनअप्रोचेबल होता नक्षलच्या दहशतीमुळे। आणि मागचे 3-4 वर्षामध्ये जे काम झालेलं आहे, सिव्हिक ॲक्शनचे काम झालेलं आहे, ते स्वतः या गावाचे गावकरीने आणि जवळचे 18 गावचे गावकरीने या पूर्ण परिसरामध्ये नक्षल वाद्याविरुद्ध गावबंदी केलेलं आहे। कोणतेही नक्षलला ते राशन नाही देणार, पाणी नाही देणार, कोणती प्रकारची मदत नाही करणार। हे गाववाल्याचे सपोर्टमुळे आम्ही इथे आलो आहे। इथे रोडसुद्धा नाही आहे, दोडराजपर्यंत शेवटचे रोड आहे। 7 किलोमीटरचे आता रोड बनवून आम्ही इथे आज पोहोचले आहे। आणि इथे CRPF आणि SRPF आणि जिल्हा पोलीसचे कॉम्पोनंट इथे डिप्लॉईड राहणार आहे। आणि या एरियामध्ये 4Gचे मोबाईल टावर, रोड्स, ब्रिजेस सर्वांगीण विकासासाठी आम्ही हे पोस्ट आज उघडलेलं आहे। आणि पुढचे 6 महिन्यामध्ये या पूर्ण परिसराचे पूर्ण रूपरेषा तुम्हाला चेंज होता दिसणार आहे। सर, रणनीतीची स्ट्रॅटेजीच्या अनुषंगाने हे ठिकाण किती महत्त्वाचं आहे? खूप स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट आहे। हे रोडपासून पुढे 10 किलोमीटर लांबवर छत्तीसगडची सीमा आहे आणि तिथे इंद्रावतीवर एक मोठा ब्रिजचे बांधकाम सध्या सुरू आहे। हे आम्हाला बिजापूरमध्ये जाण्यासाठी दुसरा एक स्टेट हायवेची कनेक्टिव्हिटी देणार आहे हे रोड। आणि थ्रू कनेक्टिव्हिटी धोडराज, पेनगुंडा, नेलगुंडा, कवंडे होऊन बेदरे आणि भोपालपट्टणम बिजापूरपर्यंत ते रोड जाणार आहे। तर त्यासाठी खूप स्ट्रॅटेजिकली महत्त्वाचे ब्रिज आहे आणि फक्त 3 किलोमीटर लांब छत्तीसगडची सीमा यापासून सुरू होत आहे। सर, दुसरं महत्त्वाचं, या संपूर्ण भागात पाऊस खूप जोरात पडतो आणि पावसाळ्यामध्ये दक्षिण गडचिरोली जो आहे तो जगापासून संपर्कविहीन होऊन जातो। तर इथे पोलीस मदत केंद्र आणि याच्या आधारावर या भागामध्ये ब्रिजेसची एक मालिका जर तयार झाली तर पुरापासून कशी सुटका होऊ शकेल? जवळपास 6 महिन्यासाठी पुराचे सीझनमध्ये हे गाव प्रत्येक मॉन्सून सीझनमध्ये कट ऑफ होता। आता आम्ही इथे आलो आहे। आम्ही पुढचे 6 महिन्यामध्ये ब्रिज आणि रोड बनवून घेणार आहे आणि तिथून राऊंड द इयर ते कंटिन्युअस कनेक्टिव्हिटी गडचिरोलीसोबत, दक्षिण गडचिरोलीसोबत या भागाचे एस्टॅब्लिश करून ऑल वेदर रोड पण आम्ही तिथे बनवणार आहे। आणि 4G कनेक्टिव्हिटी पूर्ण परिसरामध्ये पण पुढचे 2 महिन्यामध्ये इथे येणार आहे। सर, साधारणपणे किती गावांना पुराच्या या विळख्यापासून सुटका मिळू शकेल पुढील? जवळपास 19 गाव आहे जे या परिसरामध्ये जे पुराचे यातून त्यांना सुटका भेटणार आहे आणि ते ऑल वेदर कनेक्टिव्हिटी दक्षिण गडचिरोलीसोबत त्यांचे राहणार आहे। अखेरचा प्रश्न सर, पोलिसांचा काम पोलिसिंग असतो साधारणपणे, पण इथे पोलीस जे आहेत वेगळ्या पद्धतीने सर्व काम करताना दिसतात। आमचे सिव्हिक ॲक्शन प्रोग्राम पण खूप चांगला आहे। पोलीस दादरला खिडकी आणि उडान मध्ये 2 सिव्हिक ॲक्शनचे प्रोग्राम आम्ही करत आहे। तुम्ही बघू शकता, प्रथम दिवस आहे आज पोस्ट ओपनिंगचे आणि या दिवस आम्ही जवळपास 300 ते 400 गावकरी इथे आलेला आहे आमचे स्वागतसाठी। आणि आम्ही सांगितले की ते पोस्ट त्यांचे आहे। शासन, केंद्र शासन असो की राज्य शासन हो, त्यांचे सर्व जे हे आहे, जे स्कीम्स आहे आणि पॉलिसीज आहे, ते गडचिरोली पोलीसचे माध्यमातून तिथे आम्ही शेवटचे टोकापर्यंत आम्ही ते पोहोचवत आहे। त्या कारणामुळे आता जे गावकरी आहेत त्यांचे विनिंग ऑफ हार्ट्स अँड माइंड्स आम्ही सांगत आहे, ते आम्ही केलेलं आहे। आणि या एरियामध्ये आमचे इथे सध्या एंट्री झालेला आहे। तर पोलिसांचा हा मदत केंद्र फक्त सुरक्षेसाठी नाही आहे, तर विकासाच्या दृष्टिकोनातूनही इतर अनेक योजना या भागामध्ये आणण्यासाठी हा पोलीस मदत केंद्र अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, गडचिरोली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।